सर्वांना नमस्कार. आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये एस-वाय बी-कॉम कॉर्पोरेट अकाउंटिंग मधील टॉपिक पहिला प्रॉफिट्स प्रायर्स टू इन्कॉर्पोरेशन यामध्ये आपला लेक्चर नंबर 3 पण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा, म्हणजे आपल्याला पहिले व्हिडिओ बघता येईल. पहिला जो आपला व्हिडिओ आहे खूप या चॅप्टरसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आपण थेरी जो विषय आहे किंवा थेरी या चॅप्टरची काय आहे तर ते बेसिक बघितलेलं आहे. जोपर्यंत बेसिक आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे काय चालू आहे हे कळणार नाही. म्हणून सर्वांनी जो पहिला व्हिडिओ आहे तर तो बघायचा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. 2 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. काल आपण 1 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व केलेला होता. त्याच प्रकारे आज आपण प्रॉब्लेम नंबर 2 जो आहे तर तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा बघा दुसरा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय. यामध्ये काय सांगितलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. मग Bloom Decor Limited Bandra was registered on the 1st January 2019 to purchase the business of Mr. Star Docker Limited as on the 1st of October 2018 and obtain the commencement of business certificate on 31st January 2019. The accounts of the company for the year ended 30 September 2019 disclose the following facts. बघा आता काय सांगितलं हा जो काही पॅरेग्राफ आहे यामध्ये एक 4 आपल्याला तारखा दिसत आहेत, पण आपल्यासाठी 3 तारखा खूप महत्त्वाच्या असतात. आपण बघितलंय फर्स्ट लेक्चरला. मग त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की पहिलं डेट ऑफ परचेस काय आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मग आपण जर बघितलं तर डेट ऑफ परचेस आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. तिथं काय म्हटलं आहे, ब्लूम डेकॉर लिमिटेड बँड्रा वॉज रजिस्टर्ड ऑन 1st of January 2019 टू परचेस द बिझनेस ऑफ स्टार डेकॉर ॲज ऑन द 1st October 2018. म्हणजे हे काय झालं, आपलं डेट ऑफ परचेस झाली. नंतर दुसरी डेट आपल्याला काय महत्त्वाची असते की त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन कधी झालं. मग बघा पहिल्याच वेळी सांगितलं आहे की जे काही ब्लूम डेकॉर लिमिटेड आहे बँड्राची, ही रजिस्टर झाली आहे ऑन द 1st of January 2019ला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजे दुसरी डेट आपल्याला मिळाली ती आहे 1st of January 2019. नंतर थर्ड डेट आपल्याला काय महत्त्वाची असते तर ते आपल्याला बघायचं आहे की अकाउंटिंग इयर कधी क्लोज झालं आहे. मग बघा इथे आपल्याला दिसेल की अकाउंटिंग इयर कधी क्लोज झालं. बघा 30 सप्टेंबरला क्लोज झालं आहे. याचा अर्थ काय झाला की हे कॅलेंडर इयर नाही आहे, फायनान्शियल इयर नाही आहे. मग हे अजून एक इयर असतं बघा, ते सुरू होतं ऑक्टोबरला. 1 ऑक्टोबरला सुरू होतं आणि 30 सप्टेंबरला संपतं. म्हणजे असंही एक अकाउंटिंग इयर असतं, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. फक्त कॅलेंडर इयरच असं येईल किंवा फायनान्शियल इयरच येईल, म्हणजेच एप्रिल ते मार्च किंवा जानेवारी टू डिसेंबर येईल असं नाही आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर हेही एक फायनान्शियल इयर आहे. मग बघा इथे आपल्याला दिसून येतं की हे जे काही फायनान्शियल इयर आहे तर ते काय आहे, तर 1 ऑक्टोबर 2018ला सुरू झालं, तर त्याचबरोबर 30 सप्टेंबर 2019ला ते संपलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला अशा प्रकारे 3 इम्पॉर्टंट डेट्स मिळाल्यात. मग आपल्याला यावरून काय करायचं आहे की प्री जो कालावधी किती आहे तर तो काढायचा आहे आणि पोस्ट कालावधी किती आहे तर तो काढायचा आहे. बघा मग आपल्याला इथं दिसून येईल, बघा आपण इथं केलेलं आहे की काय म्हटलंय 1 ऑक्टोबर 2018 आणि जानेवारीला 2019ला काय झालंय, सर्टिफिकेट मिळालं. बरोबर आहे. मग आपण काय म्हणतो की जो काही 1 ऑक्टोबर 18 टू जानेवारी हा जो कालावधी आहे हा काय आहे, प्रीचा कालावधी. बरोबर. म्हणजे जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही त्याला काय म्हणतो आपण, प्रीचा कालावधी म्हणतो. मग सर्टिफिकेट कधी मिळालं या अकाउंटिंग इयरमध्ये, अकाउंटिंग इयर बघा 1 ऑक्टोबर 2018 टू 30 सप्टेंबर 2019 हे जे आपलं अकाउंटिंग इयर आहे. तर यामध्ये त्यानं सांगितलं की सर्टिफिकेट कधी मिळालं तर जानेवारीला मिळालं. बरोबर. याचा अर्थ काय होतो की जानेवारीपर्यंत किती महिने काउंट होतील बघा, 1 ऑक्टोबर, दुसरा नोव्हेंबर, तिसरा डिसेंबर. बरोबर आहे. डिसेंबरपर्यंत काउंट करावं लागेल. जरी 1 जानेवारी दिलं आहे, पण जानेवारी घ्यायचा का नाही, जानेवारी घेऊ शकत नाही आपण, कारण की जानेवारीची तारीख पहिली तारीख आहे, तो महिना पूर्ण झालेला नाही. म्हणून अशा वेळेस काय करायचं आहे, तर अगोदरचा महिना आपण काउंट करणार, पुढचा नाही. म्हणून 3 महिने झालेले आहेत. तर हे 3 महिने जे काही आहेत, तर हे 3 महिने जे काही आहेत तर याला काय म्हटलं आपण, प्री. बरोबर. याला काय म्हटलं आपण, प्री. मग आता साहजिकच 3 महिने जर प्रीचे असतील तर पोस्टचे किती महिने असतील, तर 9 महिने हे कशाचे असतील, पोस्टचे असतील. म्हणजे असा 12 महिन्याचा कालावधी आहे की ज्यामध्ये 3 महिने हे प्रीचे आहेत तर पोस्टचे हे 9 महिने आहेत. म्हणजे आपल्याला यावरून कळालं की प्रीचा कालावधी किती आहे आणि पोस्टचा कालावधी या ठिकाणी
किती आहे. ठीक आहे. मग बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्समध्ये आपल्याला दिसून येत आहे की डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. आता त्या अगोदर काही तर सांगितलंय बघा, डिस्क्लोज द फॉलोइंग फॅक्ट्स. काही फॅक्ट्स आपल्याला दिलेले आहेत. मग फॅक्ट्समध्ये काय सांगितलंय, द सेल्स फॉर द होल पिरियड. काय म्हटलं आहे, द सेल्स फॉर द होल पिरियड म्हणजे कुठला पिरियड बघा. काय म्हटलंय, सेल्स फॉर द होल पिरियड म्हणजे हा जो होल पिरियड आहे ऑक्टोबर 1, 2018 ते 30 सप्टेंबर 2019 हा जो काही होल पिरियड आहे, या होल पिरियडचा जो सेल आहे तो सांगितला आहे. मग किती सांगितलं आहे सेल्स? 4,80,000 बरोबर आहे. म्हणजेच ऑक्टोबर टू सप्टेंबरचा जो काही कालावधी आहे 12 महिन्याचा, या 12 महिन्याचा सेल्स किती आहे तर 4,80,000 रुपये आहे. ऑफ विच ₹60,000 रिलेटेड टू द फ्रॉम डेट ऑफ 1st ऑफ ऑक्टोबर 2018 टू 31st डिसेंबर 2018. काय म्हटलंय की या 4,80,000 पैकी किती किती सेल 60,000 सेल जो आहे तर तो कशाशी रिलेटेड आहे, कुठल्या तारखेशी रिलेटेड आहे, इथं म्हटलंय बघा 1 ऑक्टोबर 18 ते 31 डिसेंबर बरोबर. मग आता तुम्ही इथे बघा काय म्हटलं आहे की 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर म्हणजे इथंच येणार डिसेंबर बरोबर. 31 डिसेंबर म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरमध्ये काही फरक आहे का? नाहीये. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ त्यांनी असं म्हटलंय आपल्याला, थोडंसं कन्फ्यूज केलंय की जानेवारी म्हणायच्या ऐवजी काय म्हटलं 31 डिसेंबर म्हटले. परंतु त्याचा अर्थ बदलणार आहे का? नाही. तर याचा अर्थ आहे की हा फ्रीचा सेल्स आहे. याचा अर्थ काय झाला की हा फ्रीचा सेल्स आहे. कारण की 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीमध्ये काही फरक नाहीये. ठीक आहे. महिना झाला का तिला पूर्ण? नाही. मग काही म्हटलं तरी आपल्याला लक्षात येईल की याचं म्हणणं आहे की हा जो सेल्स आहे ऑक्टोबर टू जानेवारी आहे. म्हणजे 1 जानेवारी आहे. म्हणजेच हा सेल्स हा फ्रीचा सेल्स आहे. बरोबर आहे? लक्षात घ्यायचं आहे असं. तर तुम्हाला कन्फ्यूज करा पण कन्फ्यूज व्हायचं नाहीये. म्हणून आपल्या लक्षात आलं की हा जो सेल्स त्यानं सांगितला आहे की हा ₹4,000 जो काही आहे तर तो प्री पिरियडचा आहे. म्हणजे बाकीचा उरलेला जो काही असेल ₹4,20,000 तर तो मात्र पोस्ट पिरियडचा सेल्स आहे. आपल्याला इथं कळालं की सेल्स प्रीचा किती आणि पोस्टचा किती आहे. नंतर पुढे काय म्हटलंय, द ट्रेडिंग अकाउंट्स फॉर द इयर एंडेड 30 सप्टेंबर 2019 शोज द ग्रॉस प्रॉफिट ऑफ ₹1,92,000. ठीक आहे. आपल्याला माहिती होतं खाली इथं दिलेलं आहे ते ॲडिशनल सांगितलं. ठीक आहे. द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 30 सप्टेंबर 2019 म्हणजे 2019 सप्टेंबर 19 जे काही आहे त्याचं आपल्याला क्लोजिंग सांगितलंय. ठीक आहे. आपल्याला माहिती होतं. नंतर खाली काय म्हटलंय, यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट द प्रॉफिट्स प्री अँड द पोस्ट इनकॉर्पोरेशन ऑल्सो स्टेट द अकाउंटिंग स्टेटमेंट ऑफ द सेम. बघा आता इथं काय काय विचारलं आपल्याला, प्रॉफिट काढायला सांगितलं आहे प्री आणि पोस्टचा, पण अजून अकाउंटिंग स्टेटमेंट किंवा अकाउंटिंग ट्रीटमेंट जी काही आहे ती पण द्या असं म्हटलंय. मग अशात आपल्याला काय करायचं आहे, वर्किंग पण द्यायचे आहेत. त्या वर्किंग म्हटलं मार्क असतील. ठीक आहे. आता वर्किंगमध्ये फर्स्ट आपल्याला काय लिहायचं आहे तर इम्पॉर्टंट डेट लिहायचे आहेत ज्यावरती आपण बघितल्या. डेट ऑफ परचेस काय आहे तर 1 ऑक्टोबर 2018 आहे. डेट ऑफ रजिस्ट्रेशन काय आहे तर 1 जानेवारी 2019 आहे. आता हे कधी कधी असेल किंवा कधी कधी नसेल, लिहिलं तर नाही चालतं, काही किंवा याची काही आवश्यकता आपल्याला नाही आहे. ठीक आहे. डेट ऑफ कमेन्समेंट बिझनेस सर्टिफिकेट ती पण तारीख इथं लिहिली आहे. ठीक आहे, असू द्या, पण आपल्याला त्याची काही गरज नाही. नंतर डेट ऑफ फायनान्शियल क्लोज काय आहे तर ती आहे 30 सप्टेंबर 2019. ठीक आहे. अशा ह्या इम्पॉर्टन्स डेट ज्या आहेत तर त्या पहिल्यांदा लिहून घ्यायच्या आहेत. नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे तर आपल्याला रेशो लागणार आहे. बरोबर, रेशो आपल्याला लागणार आहे. मग आता आपण 2 रेशो काढतो. मग इथं लिहायचं सेकंड नंबरला कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशो. मग कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशो आपल्याला कसा काढायचा आहे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. बघा प्री आपल्याला पहिलं काय पाहिजे, प्रीचा टाईम किती आणि पोस्टचा टाईम किती. बघितलं काय लिहिलं आहे, प्री इनकॉर्पोरेशन टाईम आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन टाईम. मग आपण टाईम बघितला आहे किती आहे. बघा इथं तुम्हाला दिसतंय की प्रीचा टाईम किती आहे 3 मंथ्स आहे आणि पोस्टचा टाईम किती आहे तर 9 मंथ्स आहे. मग हे जे काही टाईम आहे इथून आपण काय करतो, जो टाईम रेशो आहे तर तो काढत असतो. बघा मग इथं म्हटलंय प्रीचा टाईम किती आहे 3 मंथ्स आहे आणि पोस्ट टाईम किती आहे 9 मंथ्स आहे असं लिहायचं. जर रेशो काढायचा मग कुठल्या पाड्यामध्ये आहे 3 आणि 9 तर ते आहेत 3च्या पाड्यामध्ये. मग 3 1 3 म्हणून 1 आणि 3 त्रिक 9 म्हणून 3. बरोबर, म्हणजे रेशो काय झाला 1 असतील असा रेशो काढायचा असतो. ठीक आहे. की हे जे काही 2 संख्या आहेत म्हणजे ज्याचा आपल्याला रेशो काढायचा ते कुठल्या पाड्यामध्ये आहे, कुठल्या टेबलमध्ये आहे ते बघायचं आणि कुठल्या स्थानाला आहे. जसं की 3च्या पाड्यामध्ये 3 1 नंबरला आहे म्हणून 1 घेतला आपण. नंतर 3च्या टेबलमध्ये 9 हे 3 नंबरला आहे म्हणून आपण 3 घेतलं. ठीक आहे, असा रेशो काढायचा. म्हणून 1 3 झाला आपला टाईम रेशो.
नंतर आपल्याला पुढं काय लागणार होतं, तर आपल्याला लागणार आहे सेल्स रेशो लागणार आहे. मी तुम्हाला बघा लिहिलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. पुन्हा सेम आपल्याला प्रीचा सेल्स किती आहे आणि जो पोस्ट आहे त्याचा सेल्स किती आहे हे बघायचं. मग बघा आपण बघितलं तर ऑलरेडी प्रॉब्लेम सांगितलं आहे की त्याने सेल्स किती आहे. मग इथं बघा इथं दिले आपल्याला प्रॉब्लेममध्ये वरच्या साईडला की सेल्स इथं पार्टिसिपेंट सांगितले की होल पिरियडचा अमाऊंटचा जो आहे सेलचा तो 4,80,000 आहे, बरोबर आहे. आणि त्यापैकी 60,000 रुपये जो काही आपण बघितलं होतं कशाचा आहे तर प्रीचा आहे, बरोबर आहे. कारण की तारीख दिली बघा इथं काय म्हटलंय 1/10/18 ते 31 डिसेंबर 18 म्हणजे हा जो कालावधी होता तो कसा होता प्रीचा होता. बघितला आपण इथं बघा, इथे बघा 1 ऑक्टोबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 म्हणजेच इथपर्यंत जो कालावधी होता तो प्रीचा आहे. म्हणजेच हा सेल प्रीचा होता आपण बघितलं होतं. म्हणून आपल्याला लक्षात येईल की हा जो सेल्स आहे हा आपल्याला सांगितलं आहे की 60,000 रुपये हा प्रीचा आहे. मग जर प्रीचा 60,000 रुपये आहे 4,80,000 मधून 60 गेलेत तर उरले किती 420, बरोबर. म्हणजे आपल्याला दोन्ही सेल्स मिळालेत. प्रीचा पण आपल्याला ऑलरेडी माहिती होतं दिलेला होता आणि आपल्याला पोस्टचा तर लगेच काढता येईल. मग बघा प्रीचा सेल्स जो आहे तर तो इथं दिला आहे आपण 4,000 लिहिला आहे आणि जो पोस्ट आहे तर त्या पोस्टचा सेल्स पण आपण काय केलेला आहे इथं घेतला 4,20,000 रुपये असा टोटल सेल्स आपला 4,80,000 आहे. तर 4,80,000 मध्ये प्रीचा आणि पोस्टचा किती आहे हे आपण वेगवेगळं काढलेलं आहे. मग रेशो कसा काढायचा सगळ्यांना रेशो करायचा काही काही मुलांना प्रॉब्लेम येतो. मग काय करायचं पहिल्यांदा अमाऊंट मोठी असेल तर त्याचे झिरो बाजूला करून बघायचे. मग आता इथं इथं 4 झिरो आहे, इथं 4 झिरो आहे, बरोबर. मग उरले किती 6 आणि इथं 42 उरले. हे झिरो झिरो आपण जर बाजूला केले तर उरले 6 आणि 42. मग आता 6 आणि 42 कुठल्या पाड्यामध्ये आहे कुठल्या टेबलमध्ये आहे तर 6च्या टेबलमध्ये आहे. मग 6 एक 6, 6 आणि 7 42, बरोबर. म्हणून इथं आलं 1 कारण की 6च्या पाड्यामध्ये 6 1 नंबरला आहे म्हणून 1 आणि 6च्या पाड्यामध्ये 42 किती नंबरला आहे 7 नंबरला आहे म्हणून 7 म्हणजे जो सेलचा रेशो झाला आपला 1:7. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे रेशोज काढायचे आहे. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग फॉर्मॅट तयार करायचा आहे. तुम्ही जर एक वही आणि पेन घेऊन बसला आणि जर तयार केलं तर खूप तुम्हाला सोपं जाईल. कारण की आपल्याला आफ्टर ऑल परीक्षा ही लिहायची आहे. तुम्ही कितीही बघितलं कितीही अभ्यास केला तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. कारण की आपल्याला परीक्षेत लिहायचं असतं. म्हणून जर तुम्ही वही आणि पेन घेऊन जर बसले आणि व्हिडिओ पॉज करून जर पुढं पुढं गेले तर तुम्हाला ते अधिक चांगलं राहील किंवा चांगली प्रॅक्टिस होईल. मग आता फॉर्मॅट कसा तयार करायचा इथं बघा इन द बुक्स ऑफ ब्लूम डेकॉर लिमिटेड बँड्रा अ स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर अँड द पोस्ट इन कॉर्पोरेशन आणि डेट लिहायचे फॉर द इयर एंडेड. कुठल्या डेटचं इयर एंडेड असेल ते लिहायचं आहे. आता इथं 30 सप्टेंबर 2019 आहे म्हणून लिहिलं. नंतर पर्टिक्युलरचा कॉलम करायचा, बेसचा कॉलम करायचा, रेशोचा कॉलम करायचा, टोटल अमाऊंटचा कॉलम करायचा, प्री इन कॉर्पोरेशनमध्ये 2 कॉलम करायचे आणि पोस्टमध्ये 2 करायचे. म्हणजेच एक एक्सपेन्स आणि इन्कम. इथं पण एक्सपेन्स आणि इन्कम आपण बघितलेलं लास्ट लेक्चरला कसा फॉर्मॅट तयार करायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे एक 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 पद घेऊन काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. मग फर्स्ट पद आपल्या प्रॉब्लेममध्ये कुठलं आहे तर इन्कम साईडला आपण घेतो. बघा इन्कम साईडला काय दिलं असतं ग्रॉस प्रॉफिट. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा ऑलवेज काय करतो आपण सुरुवातीला लिहित असतो. मग बघा इथं ग्रॉस प्रॉफिट घेतला आपण, ग्रॉस प्रॉफिट लिहिलंय. आता ग्रॉस प्रॉफिटला बेस कुठला लावतो आपण सेलचा लावतो ऑलवेज लक्षात ठेवा. कारण की ग्रॉस प्रॉफिटचा जो काही बेस आहे तर तो सेल्स असतो. कारण की सेल्समुळे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट होतो. म्हणून ऑलवेज ग्रॉस प्रॉफिट जो आपण वाटणार आहे प्रीमध्ये आणि पोस्टमध्ये किती आपल्याला घ्यायचं आहे तर तो सेल्सच्या बेसवरती घ्यायचा असतो. मग आता बेसवर घ्यायचं म्हणजेच काय रेशो घ्यायला लागेल. आपण रेशो काढलेला आहे की आपण वरती आत्ता बघा सेलचा रेशो काढला 1:7, बरोबर. इथं बघा 1:7 आपण काय केलं आहे जो सेल्स आहे त्याचा रेशो काढलेला आहे. मग आता इथं तो रेशो आहे तो घ्यायचा 1:7 आणि त्यानं काय करायचं आहे ती अमाऊंट आहे ती वाटायची आहे. वाटायची कशी बरं वाटता येत नाही. मग कशी वाटायची तर बघा रेशो किती आहे 1:7 म्हणजेच या दोघांची बेरीज करायची. 1 आणि 7ची बेरीज करायची म्हणजेच 8. काय करायचं 8ने या 1,92,000ला भागायचं आहे. काय करायचं आहे भागायचं. भागिल्यानंतर जो जो अमाऊंट येईल त्या अमाऊंटला काय करायचं आहे या रेशोने इंटू करायचं आहे. म्हणजे स्प्रीचा रेशो किती आहे तर 1 आणि पोस्टचा किती आहे 7 म्हणून जी अमाऊंट येईल भागिल्यानंतर त्या अमाऊंटला काय करायचं आहे याने इंटू करायचं आहे. आता साहजिकच इथं किती अमाऊंट येईल जर आपण याला जर 1,92,000ला जर भागलं 8ने तर येतं ते येतं
24,000 रुपीज येईल, बरोबर. मग 24,000 इंटू 1 जर आपण केलं तर तेच येणार आहे, म्हणून मग इथं घेतलं आपण 24,000. आता इथं किती घ्यायचं, तर पोस्टला घेताना आपण काय करणार आहे, 24,000 इंटू 7 करणार आहे, कारण की 7 हा रेशो कशाचा आहे, तर पोस्टचा आहे आणि हा प्रीचा 1 आहे. ठीक आहे. मग जर आपण याला 7 ने इंटू केलं 24,000 इंटू 7 तर ते येतं बघा 1,68,000 ते इथं घेतलं आपण, बरोबर. अशा प्रकारे काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट वाटायचं आहे किंवा सगळ्यात जे काय अमाऊंट वाटायचे आहे तर ते असं वाटायचे आहे, त्या जो रेशो आहे त्याची बेरीज करायची, त्यांना त्या अमाऊंटला भागायचं आहे आणि आल्यानंतर जे काही उत्तर येईल भागितल्यानंतर त्या भागितल्यानंतर रेशोने त्याला इंटू करायचं आहे आणि ते प्री आणि पोस्टमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अमाऊंट वाटायची आहे प्री आणि पोस्टमध्ये. आता हे झालं ग्रॉस प्रॉफिट. नंतर जर तुम्ही बघितलं प्रॉब्लेममध्ये तर इन्कम साईडला काही नाही आहे, एकच पद होतं ते घेतलं आपण. मग आता काय करायचं आहे, डेबिट साईडचे जे एक्सपेन्स आहेत तर ते काय एक 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 काय करायचं, त्याची पोस्टिंग करायची आहे. तर पहिलं पद आपल्याला काय दिसतं आहे या ठिकाणी डेबिट साईडला, टू मॅनेजिंग डायरेक्टर्स रिम्युनरेशन, बरोबर. आता कोणाचं रिम्युनरेशन आहे, डायरेक्टर्सचं रिम्युनरेशन आहे. आपण काल बघितलं होतं डायरेक्टर्स कुठे येतात, डायरेक्टर्सला बेस कुठला लावायचा, जेव्हा तुम्हाला डायरेक्टर दिसतील तर त्याला बेस जो आहे तर तो पोस्टचा लागतो, बरोबर आहे. मग बघ इथं घेतलं आपण मॅनेजिंग डायरेक्टर्स. त्याला पोस्टमध्ये काय घेतलं, का घेतलं, कारण की डायरेक्टर्स रिम्युनरेशन जे आहे हे कधी दिला गेला असेल, तर ज्यावेळेस कंपनी आली, बरोबर. मग कंपनी कधी आली, तर पोस्टमध्ये आली, बरोबर आहे. आपण बघितलं की जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तर तोपर्यंत कंपनी सुरू होत नाही आणि तोपर्यंत कंपनी डायरेक्टर्स असत नाही. म्हणजेच या अकाउंटिंग इयरमध्ये आपल्या डायरेक्टर्स कुठं दिसतील, तर फक्त पोस्टमध्ये दिसतील. प्रीमध्ये दिसणार आहे का डायरेक्टर्स, नाही. मग त्यांना इकडे रिम्युनरेशन मिळालं असेल का, नाही मिळू शकत. त्यांना रिम्युनरेशन कधी दिलं असेल, तर ज्यावेळेस जी कंपनी स्टार्ट झाली किंवा तिचं रजिस्ट्रेशन झालं त्याच वेळेस डायरेक्टर्स आले असतील, त्याच वेळेस त्यांना रिम्युनरेशन दिलं असेल. म्हणून ऑलवेज लक्षात ठेवायचं की डायरेक्टर्सवर दिलेला खर्च असेल तर तो डायरेक्ट काय करायचा आहे, आपल्याला पोस्टमध्ये घ्यायचा आहे, फ्रीमध्ये तो येणार नाही. म्हणून बघा इथं आपण टोटलमध्ये घेतले 10,100 रुपयाची अमाऊंट आहे आणि जर प्रीमध्ये डॅश केलं, कारण की तो प्रीचा एक्सपेन्सच नाही आहे, तर प्रीमध्ये घेणार का आपण, नाही. फक्त तो पोस्टचा एक्सपेन्स आहे, म्हणून बघा इथे एक्सपेन्स साईडला आपण लिहिलं 10,100, कारण की डायरेक्टर्सवर झालेला खर्च हा किंवा निव्वळ फक्त कंपनीचा एक्सपेन्स आहे, म्हणजेच फक्त पोस्टचाच एक्सपेन्स आहे, तो प्रीचा नाही म्हणून घ्यायचा नाहीये. नंतर बघा पुढे प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आपल्याला, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिले. हे एक्सपेन्स कधी करतो आपण, हे पण सुरुवातीलाच करतो कंपनी जेव्हा सुरू होते त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजेच हे पण एक प्रकारचं फॉर्मेशन एक्सपेन्स आहे किंवा कंपनीचं प्रायमरी स्टेजमध्ये खर्च जेव्हा आपण करतो स्थापनेसाठी किंवा स्थापन झाल्यानंतर, तर तो खर्च आहे. म्हणजेच हा खर्च पण पूर्णपणे कंपनीचाच आहे किंवा पोस्टचाच आहे, म्हणून याला पण काय करायचं आपल्याला, पोस्टसमध्ये लिहायचं आहे. मग बघा इथं लिहिलं आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. इथं रेशो नाही आहे, कारण की याला बेस हा पोस्ट आहे. जेव्हा पोस्ट आणि प्रीचा बेस असतो तेव्हा त्याला रेशोची आवश्यकता नाही आहे, कारण की ती वाटायची गरज पडत नाही आहे. ठीक आहे. मग 1,500 रुपये या ठिकाणी बघा आपण डायरेक्ट काय केले, पोस्ट साईडला इथं एक्सपेन्स साईडला घेतले आहेत. हे झालं 2 नंबरचं पद. मग 3 नंबरला बघायचं काय आहे, असं एक एक सॉल्व करत जायचं. आता इथं बघा काय लिहिलंय, रेंट लिहिलंय. रेंट लिहिलंय 9,600 रुपये. आता हे जे काही रेंट आहे, रेंटला बेस काय लागेल बघा, रेंट हे आपला एक्सपेन्स आहे, बरोबर. आता एक्सपेन्स आहे, पण कसा एक्सपेन्स आहे, तर रेंट आपला हा फिक्स एक्सपेन्स आहे, बरोबर. काय आहे, रेंट फिक्स एक्सपेन्स आहे. मग आपल्याला काय सांगितलंय की जेव्हा फिक्स एक्सपेन्स येईल तेव्हा कुठला बेस घ्यायचा, तर टाइम बेस घ्यायचा, बरोबर आहे. आपण पहिल्या चॅप्टरला बघितलं किंवा पहिल्या लेक्चरला बघितलं हे, की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं एक्सपेन्स दिसेल की जो आपल्याला अवॉइड करता येत नाही किंवा फिक्स आहे किंवा थोडक्यात ऑफिस फॅक्टरी एक्सपेन्स आहे, तर ते सर्व एक्सपेन्स आपण काय करायचे आहेत, जो आपला टाइम बेस आहे आणि वाटायचे आहेत. पण जो टाइम रेशो काढला त्याने वाटायचे आहेत. मग बघा आपण टाइम रेशो काढलेला आहे, किती टाइम रेशो इथं आपल्याला आपण काढला होता बघा, हा 1:3 हा टाइम रेशो आहे. मग इथं आपण रेशो घेणार 1:3. मग 1:3 आपण जेव्हा वाटणार 9,600, तर ते प्रीमध्ये येणार 2,400 आणि पोस्टमध्ये येणार 7,200. असं आपण काय केलं आहे की हे जे काही रेंट आहे तर हे रेंट वाटलेलं आहे. आता नेक्स्ट पुढचं पद काय आहे ते बघायचं आपल्याला. जर आपण इथं बघितलं तर काय आहे, बॅड डेब्ट्स आहे आणि त्यावरती एक छुपी ॲडजस्टमेंट आहे किंवा कंसात सांगितलंय. मग बघा इथं काय म्हटलंय, टू बॅड डेब्ट्स आणि कंसात काय म्हटलंय, ऑफ विच 1,400 रेटेड टू द बुक डेब्ट्स क्रिएटेड बिफोर ऑफ द फर्स्ट
जानेवारी 2019. याच्यानंतर काय कळालं किंवा हे जे सेंटेन्स आहे यावर आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की तो काय म्हणतोय की जे 4,000 रुपयाचं बॅड डेप्स आहे तर त्यापैकी 1400 बॅड डेप्स कधीचं क्रिएट झालेलं आहे तर बिफोर 1 जानेवारी 2019. बिफोर 1 जानेवारी म्हणजेच हा कालावधी कुठला आहे आपल्याला हे बघायचं. जेव्हा एखादी डेट दिसते तेव्हा पहिलं काय बघायचं की हा कालावधी कुठला आहे. मग हा कालावधी काय म्हटलं बिफोर जानेवारी, बरोबर, म्हणजेच फ्रीचा आहे, बरोबर, म्हणजेच कुठला आहे फ्रीचा आहे, हा आहे. मग तो काय म्हणतोय की 1400 रुपये जे आहे तर ते फ्रीचे आहे, सरळ सरळ त्यानं सांगितलं आपल्याला, बरोबर. याचा अर्थ होता आपल्याला त्याने वाटून सांगितलंय की 1400 रुपये हे फ्रीचे आहेत, बाकीचे उरलेले पोस्टचे आहेत. सरळ सरळ आणि सिंपल या अटॅचमेंटचा अर्थ होतो की त्यानं सरळ सरळ म्हटलं आहे की 1400 रुपये जे बुक डेप्स म्हणजे डेटर्सवरचे बॅड डेप्स क्रिएट झालेले आहेत तर ते कधी झालेले आहेत बिफोर द 1 जानेवारी. मग डायरेक्ट आपण काय करायचं बॅड डेप्सला इथं खाली घ्यायचं. बघा बॅड डेप्स घेतले. आता इथं याला बेस येणार ॲक्च्युअल, कारण की आपण या ठिकाणी ते वाटलेत का नाही आपल्याला त्यांनी डायरेक्ट पाठवून दिलेत, सांगितलं की कुठले कितीचे आहेत. मग अशाच आपण त्याला बेस लिहायचा ॲक्च्युअल. मग अमाऊंट किती आहे तर 4,000 रुपयाची अमाऊंट आहे, बरोबर आहे. आता 4,000ची अमाऊंट जर आपण वाटायची गरज आहे का नाही, ऑलरेडी माहिती 1400 रुपये फ्रीचे आहेत, उरले किती 2600, उरले किती 2600, 4 मधनं 1400 गेले तर 2600 उरतील. ते 2600 कसे आहेत पोस्टचे आहेत. तर अशा प्रकारे आपण काय करायचं बॅड डेप्स पण वाटलेलं आहे प्री आणि पोस्टमध्ये. नेक्स्ट जे पद आहे ते बघायचं कुठलं आहे, मग ते आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी. काय आहे सॅलरी आहे. मग सॅलरी हे पद आपण किंवा सॅलरी काय आहे तर एक्सपेन्स आहे. आता एक्सपेन्स आहे तर याला बेस कुठला लावायचा ते बघायचं. मग आता आपण मग आपल्याला माहिती सॅलरी काय ऑफिस एक्सपेन्स आहे किंवा सॅलरी हा फिक्स एक्सपेन्स आहे. मग आपण काय म्हटलंय की जो फिक्स एक्सपेन्स असेल किंवा जो ऑफिस एक्सपेन्स असेल त्या ऑफिस एक्सपेन्सला किंवा फिक्स एक्सपेन्सला आपल्याला काय करायचं आहे तर टाईम बेस लावायचा. बघा मग इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी बेस लावला आहे टाईम. मग रेशो पण टाईम 1:3 रेशो आहे. टाईम रेशो आपण काढलेला आहे. 24,000 रुपयाची सॅलरी आहे. ती जर आपण वाटली तर 6,000 प्रीला येईल, 18,000 पोस्टला येईल. ठीक आहे. नंतर पुढं पद काय आहे ते बघायचं आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. बघा डिबेंचर्सला इंटरेस्ट दिलाय 12,000. आता तुम्हाला जेव्हा जेव्हा डिबेंचर दिसतील, जेव्हा जेव्हा शेअर्स दिसेल तेव्हा तेव्हा ते काय करायचं डायरेक्ट पोस्टला घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे पोस्टला, कारण की आपण बघितलं की डिबेंचर्स शेअर्स फ्रीमध्ये येऊ शकतात का नाही, कारण की डिबेंचर्स आणि शेअर्स विकण्याचा अधिकार कंपनीला कधी प्राप्त होतो जेव्हा ती कंपनी म्हणून ओळखलं जाईल किंवा तिला लीगल एक्झिस्टन्स मिळेल, जेव्हा तिला रजिस्ट्रेशन मिळेल तेव्हाच कंपनीला आपल्या या ठिकाणी शेअर्स आणि डिबेंचर्स विकता येतात, अदरवाईज विकता येणार नाही. म्हणजेच हा जो काही एक्सपेन्स आहे तर हा प्युअरली पोस्टच असणार आहे, कारण यामध्ये फ्रीचा काही संबंध नाही. फ्रीमध्ये कधीच कधीच शेअर्स डिबेंचर्स असणार नाही, कारण की आपण काय म्हटलं ही पार्टनरशिप फर्म सारखं काम करत होते. फ्रीमध्ये ती कंपनी होती का नाही, मग कंपनी नसताना तिथं त्यांना ते शेअर्स किंवा डिबेंचर्स विकता येतील का नाही. म्हणजेच इथं डिबेंचर्सवरती खर्च होण्याचं काही कारणच नाही आहे. डिबेंचर्सवर झालेला खर्च कधी होऊ शकतो तर फक्त पोस्टमध्येच होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा प्रॉब्लेममध्ये डिबेंचर्सवर काही एक्सपेन्स दिला असेल, शेअर्सवर काही एक्सपेन्स दिला असेल, तो सरळ सरळ पोस्टला उचलून टाकायचा. मग बघायचं घेतला आपण इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पोस्टला, इथं लिहिला बेस, रेशोला डॅश केलं, 12,000 रुपये इथं टोटल अमाऊंटला लिहिले आणि डायरेक्ट पोस्टला घेतले. बघा इथं डायरेक्ट काय केलं आपण पोस्टच्या एक्सपेन्स साईडला दाखवले, बरोबर. आता नेक्स्ट पुढं काय आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट. काय आहे डेप्रिशिएशन ऑन प्लांट. तर डेप्रिशिएशन काय आहे तर फिक्स एक्सपेन्स आहे, कारण की डेप्रिशिएशन टाळता येतं का नाही, डेप्रिशिएशन टाळता येत नाही म्हणजे फिक्स आहे. कारण की आपण जरी एखादी मशिनरी वापरली नाही किंवा काही केल्यानंतर तरी त्याचं डिप्रेशन होत राहतं, सगळ्यांना माहिती आहे, बेसिक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे डिप्रिशिएशन हे फिक्स आहे. जर फिक्स असेल तर आपल्याला त्याचा बेस पण काय करायचा आहे टाईम बेस घ्यायचा आहे, कारण की आपण बघितलं की जे फिक्स एक्सपेन्स आहेत किंवा अनअवॉइडेबल आहेत तर त्याला आपल्याला टाईम बेस घ्यायचा आहे. मग टाईम बेस आहे 1:3 रेशो आहे, 7,200 अमाऊंट आहे, वाटले आपण 1,800 आणि 5,400 रुपयानं डेप्रिशिएशन. नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसलंय की काय आहे ऑफिस एक्सपेन्स आहे. आता ऑफिस एक्सपेन्समध्येच काय विचार करायची गरज नाही आहे, आमच्या नावातच सांगितलं कुठला एक्सपेन्स आहे. ऑफिस एक्सपेन्स म्हणजे कुठला बेस घेतो आपण तर टाईम बेस घेतो. मग इथं बघा ऑफिस एक्सपेन्स जो आहे तर तो घेतला आपण टाईम बेस घेतला, 1:3 रेशो घेतला, 3,600 रुपये अमाऊंट आहे, 900 रुपये घेतले प्रीला आणि
₹2700 घेतले पोस्टला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ऑफिस एक्सपेन्स त्या ठिकाणी वाटलेला आहे. नंतर पुढचा एक्सपेन्स जर बघितला आपण तर तो काय आहे? तर तो आहे फॉर्मेशन एक्सपेन्स. काय आहे? फॉर्मेशन एक्सपेन्स म्हणजेच काय आहे? तर कंपनीचा एक्सपेन्स असतो फॉर्मेशन एक्सपेन्स हा प्रीचा नसतो, लक्षात ठेवायचं. म्हणजेच आपण डायरेक्ट काय करायचं आहे, हा पोस्टमध्येच घ्यायचा आहे. कारण की फॉर्मेशन एक्सपेन्स हा फक्त कंपनीच करू शकते किंवा कंपनीमध्ये होत असतो. म्हणून डायरेक्ट पोस्टमध्ये घेतला बघा इथे. फॉर्मेशन एक्सपेन्सेस पोस्ट नो रेशो डायरेक्ट अमाऊंट 4,800 ₹4,800 तुम्हाला दिसतंय पोस्टमध्ये घेतलेलं. नंतर पुढचं पद जे आहे तर ते काय आहे? तर पुढचं पद आहे कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल 7,200. आता बघा कमिशन ऑन सेल्स. आता इथं पण तुम्हाला डोकं लावायची जास्त गरज नाहीये. काय दिलंय? कशावरती कमिशन दिलंय? सेल्सवरती. म्हणजेच हा एक्सपेन्स कशा संबंधित आहे? तर सेल संबंधित आहे. बरोबर आहे. म्हणजे सेल संबंधित जर असेल, तर आपल्याला काय काय ठरलंय आपलं, की सेल्सला कुठला बेस लावायचा? तर सेलचा लावायचा. मग बघा कमिशन ऑन सेल्स इथे घेतला आपण बेसला सेल्स. रेशो पण आपण सेलचा घेणार 1:7. अमाउंट 7,200 आहे. ते आपण जर 1:7 ने वाटली, तर ती येते 900 आणि ₹6,300. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? सेलचे पण एक्सपेन्स वाटायचे आहेत. नंतर पुढचा जो एक्सपेन्स आहे, तर तो काय आहे बघायचं. मग बघा पुढचा आहे टेलिफोन चार्जेस. आता टेलिफोन चार्जेस हा जो एक्सपेन्स आहे, तर हा आपल्याला लगेच क्लिक होईल, की टेलिफोन हा कुठं असतो? ऑफिसमध्ये असतो. म्हणजे ऑफिस एक्सपेन्स आहे. ऑफिस एक्सपेन्स असल्यानंतर आपण काय काय ठरलंय आपलं, की त्यांना फिक्स रेशोने वाटायचे. मग बघा टेलिफोन चार्जेस इथं बघा टाईम आपण बेस घेतला आणि रेशो घेतला 1:3. ₹4,800 अमाऊंट आहे. ₹1,200 घेतलं फ्रीला, ₹3300 घेतलं पोस्टला. ठीक आहे. कारण की टेलिफोन चार्जेस ऑफिस एक्सपेन्स आहे आणि सगळे ऑफिस एक्सपेन्स जे असतील तर ते आपण काय करणार आहे, जो टाईम रेशो आहे त्याने वाटणार आहे. झालं. नंतर पुढं काय पद आहे ते बघायचं. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आता बघा ॲडव्हर्टाइजमेंटला पण कुठला बेस लागेल? सेलचा लागेल. कारण की ॲडव्हर्टाइजमेंट का करतो आपण? कारण की सेल्स व्हावा म्हणून आपण काय करतो? ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो. बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय झाला, की ॲडव्हर्टाइजमेंट हा आपल्याला घ्यायचा आहे. त्याला बेस लावायचा आहे सेलचा. कारण सरळ-सरळ दिसतंय की सेलचा एक्सपेन्स आहे. म्हणून 1:7 8,100 आपण घेतलंय. ते वाटले 1,050 आणि बाकी ₹7,350 हे पोस्टमध्ये. ठीक आहे? हे झालं ॲडव्हर्टाइजमेंट. नंतर पुढे जर बघितलं आपण तर काय आहे? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे. किती आहे? ₹16,800. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स जो आहे, तर तो कोणाला भेटत असतो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स? जर आपण बघितलं तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स हा सेल्समॅनला भेटत असतो. बरोबर आहे? बाकी कोणाला भेटतो का ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स व्यवसायामध्ये? नाही. म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स जर दिला असेल, तर याचा अर्थ होतो तो सेल्समॅन्सला दिलेला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे. म्हणजे याचा अर्थ सेल्सवर गेलेला खर्च आहे. म्हणून मग इथे बेस घेतला आपण सेलचा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स ऑलवेज गिव्हन टू द सेल्समॅन. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि तो बेस असेल सेलचा. मग इथं घेतला आपण सेलचा रेशो 1:7 16,800. मग प्रीला 2,100 येईल. ₹14,700 पोस्टला येईल. नंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे कुठचं पद आहे तर मग बघा इंटरेस्ट टू वेंडर्स म्हटलंय पण कंसात काहीतरी म्हटलंय. मग काय म्हटलंय बघा कंसामध्ये इंटरेस्ट वेंडर किती ₹1,000 ₹8,000 आहे. आपण काल बघितलं इंटरेस्ट वेंडर म्हणजेच काय? तर इंटरेस्ट वेंडर म्हणजेच वेंडर कंपनी आहे. जी कंपनी आपला व्यवसाय विकते तिला काय म्हणतो आपण? वेंडर कंपनी. बरोबर? आणि वेंडर कंपनीला व्यवसाय विकल्यानंतर त्याचं जे काही कन्सिडरेशन आहे ते जर वेळेत मिळालं नाही तर ती वेंडर कंपनी इंटरेस्ट चार्ज करते. तसं इथं इंटरेस्ट चार्ज केलेलं आहे आणि ते इंटरेस्ट किती ₹1,000 आहे? ₹8,000 आहे. ठीक आहे. म्हणून इंटरेस्ट वेंडरचा अर्थ समजला सगळ्यांना लक्षात ठेवायचा आहे की इंटरेस्ट वेंडर याचा अर्थ असा होतो की जी वेंडर कंपनी आहे म्हणजे ज्या कंपनीकडून आपण व्यवसाय परचेस केला आहे त्याला आपण वेळेत पेमेंट न दिल्यामुळे त्याला आपल्याला इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. मग बघा काय म्हटलंय 6% ऑन ₹2,00,000 फ्रॉम 1st ऑफ ऑक्टोबर 2018 टू 31st मे 2019. म्हणजेच हे इंटरेस्टचा कालावधी किती आहे हा आपल्याला महत्त्वाचा आहे. किती लाखावर किती दिलं हे महत्त्वाचं नाही. किती पर्सेंट होतं ते महत्त्वाचं नाही आहे. तर आपल्याला डायरेक्ट अमाऊंट दिलेली असते. म्हणून आपल्याला काय बघायचं फक्त त्यामध्ये आपल्या 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 कामाची गोष्ट काय आहे तर डेट्स आपल्या कामाची गोष्ट आहे. आपण काय बघायचं आहे की कधीपासून कधीपर्यंत इंटरेस्ट दिलं. मग किती महिन्याचं इंटरेस्ट दिलं हे आपल्याला काय करायचं आहे फक्त बघायचं असतं. मग 1/10 म्हणजे सुरुवातीला बरोबर आणि कधीपर्यंत दिलं आहे
तर 31/5/19 पर्यंत दिलं आहे, म्हणजेच मे पर्यंत इंटरेस्ट दिलेलं आहे. मग आता ऑक्टोबर टू मे जर आपण काउंटिंग केलं तर ते किती महिने होतील हे पहिल्यांदा बघायचं आहे. मग बघितलं आपल्याला अडजस्टमेंटमध्ये पण किंवा वर्किंगमध्ये पण ते लिहायचं आहे. मग वर्किंगमध्ये बघा आपण इथं 4 नंबरची 5 बाकीचे आपण वर्किंग केले नाही आहे. 5 नंबरची वर्किंग जे आहे तिथं दिलं आहे बघा, अलोकेशन इंटरेस्ट टू वेंडर्स. ठीक आहे. मग आता हे महत्त्वाची वर्किंग करायची आहे. इथं काय म्हटलं आहे की इंटरेस्ट टू वेंडर्स 8,000 रुपये पेड 6% ऑन 2 लाख रुपीज फ्रॉम 1st ऑफ ऑक्टोबर 2018 टू 31st मे दॅट इज फॉर 8 मंथ्स. म्हणजेच किती महिन्याचं रेंट किंवा इंटरेस्ट जे आहे तर ते दिलं गेलं तर 8 महिन्याचं इंटरेस्ट दिलं गेलं. आता याच्यात प्रश्न काय आहे की हे जे 8 महिने आहेत तर त्या 8 महिन्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की प्री किती आणि पोस्ट किती आहे. बघा इथं आपल्याला दिसेल की इथं बघितलं आपण की ऑक्टोबर टू काय म्हटलं आहे की इथे कुठेतरी देईल, इथे कुठेतरी ते येईल बरोबर. ऑक्टोबर टू इथे कुठेतरी आपल्याला दिसेल की इथपर्यंत त्यांनी काय सांगितलं आहे की मे पर्यंत त्यांनी इंटरेस्ट दिलंय. आता काय होतं आहे की मे पर्यंत इंटरेस्ट दिल्याचा आता काय झाला की इथपासून इथपर्यंत हा कालावधी काय आहे, पोस्टचा कालावधी आहे आणि इकडे काय आहे, प्रीचा कालावधी आहे. म्हणजेच यामध्ये आपल्याला दिसून येतं की प्री आणि पोस्ट पण आहे. आपल्याला काय ठरवायचं आहे की प्रीमध्ये किती महिने आहेत आणि पोस्टमध्ये किती महिने आहेत. मग आपण जर बघितलं प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड किती आहे, इथं बघा घेतलं इथं प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड आहे 1/10/18 ते 1/1/2019. म्हणजेच 3 महिने हे जे आहेत तर ते यामध्ये प्रीचे आहेत आणि बाकीचे जे 5 महिने आहेत म्हणजेच 1/1/19 पासून ते 31/5/19 पर्यंत जे इंटरेस्ट दिलं गेलं तिथपर्यंत जर आपण काउंट केलं तर ते 5 महिने होतील. म्हणजेच 5 मंथ हे पोस्टचे झालेत आणि त्या ठिकाणी प्रीचे किती मंथ झालेत तर 3 महिने झालेत. मग आता 8 महिन्याचं इंटरेस्ट आहे. मग एका महिन्यात जर काढला आपण ते कसं काढणार, 8,000 भागिले 8 हे जर काढलं आपण तर एका महिन्याचा इंटरेस्ट येईल 1,000 रुपये इंटरेस्ट बरोबर. मग आता 1,000 रुपये इंटरेस्ट जे आहे तर ते प्रत्येक महिन्याला आपल्याला घ्यायचं आहे. मग आता 3 महिने फ्रीच आहे. मग किती होईल 3 महिन्याचं, 3,000 रुपये होईल बरोबर. 3 गुणिले 1,000 म्हणजे झालं 3,000 रुपये, हे झालं फ्रीचं. आणि पोस्टचं किती होईल, 5 गुणिले 1,000 म्हणजे 5,000 रुपये. अशा प्रकारे 8,000 रुपये वाटायचे आहेत. फ्रीचे 3 महिने आणि पोस्टचे 5 महिने म्हणजे 3,000 रुपये फ्रीमध्ये घ्यायचे आणि पोस्टमध्ये 5,000 घ्यायचे. मग इथं बघा इंटरेस्ट टू वेंडर्स बेस ॲक्च्युअल करा, आपण काढलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये 8,000 रुपये एकूण अमाऊंट आहे. 3 घेतले फ्रीमध्ये आणि 5 घेतले पोस्टमध्ये. कारण की हे जे काय 8,000 रुपये इंटरेस्ट दिलं गेलं तर ते फक्त मेपर्यंत दिलं गेलं आणि मेपर्यंत दिलं गेल्यामुळे काय झालं की त्यामध्ये 2 कालावधी आलेत, एक प्रीचा आणि एक पोस्टचा. 8 महिन्याचा कालावधी आहे. त्या 8 महिन्यामध्ये 3 महिने हे प्रीचे आहेत आणि 5 महिने हे पोस्टचे आहेत. म्हणून आपण इथं काय घेतलं आहे, 3 घेतलं प्रीमध्ये आणि 5 घेतलं पोस्टमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, इंटरेस्ट टू वेंडर्सची ॲडजस्टमेंट सॉल्व करायची आहे की इंटरेस्ट किती महिन्याचं दिलं गेलं आहे ते बघायचं आहे आणि त्याचबरोबर जे दिलेलं इंटरेस्ट आहे ते किती महिन्याचं दिलं, त्यानंतर ते कुठे येतं म्हणजे फ्रीमध्ये किती येतं आणि पोस्टमध्ये किती येतं हे काढायचं आहे आणि मग ते वाटायचं आहे. तर पुढचं पद काय आहे, डिव्हिडंड ऑन शेअर्स. काय आहे, डिव्हिडंड ऑन शेअर्स. बघा तुम्ही सांगितलं होतं मग अशीच की जेव्हा तुम्हाला शेअर्स दिसेल, डिबेंचर दिसेल तेव्हा विचार करायचा का नाही, सरळ सरळ उचलायचं आणि काय करायचं, पोस्टला टाकून द्यायचं. मग इथं बघा डिव्हिडंड ऑन शेअर्स काय करायचं, पोस्टमध्ये. इथं बघा आपण काय केलं आहे, पोस्टमध्ये घेतलं की डिव्हिडंड दिला आहे शेअर्सवरती. याचा अर्थ खर्च झाला आहे, एक्सपेन्स झाला आहे. पण हा एक्सपेन्स पोस्टमध्ये येऊ शकतो, फ्रीमध्ये याचा काही संबंध येऊ शकत नाही. कारण फ्रीमध्ये शेअर्स होते का, नव्हते. फ्रीमध्ये कधी शेअर्स किंवा डिबेंचर्स डायरेक्टर्स येऊ शकत नाही. हे फक्त होईल ते पोस्टमध्येच होईल जे काही ते, म्हणून आपण ते पोस्टमध्ये घेतलं. झालं. आता पुढचं पद, सगळे पदं संपलेले आहेत, असे प्रत्येकाचं पोस्टिंग करायचं. हेच आपण काही पोस्टिंग करत नाही. ठीक आहे. मग आता सगळे पदं संपल्यानंतर काय करायचं, क्लोज करायचं. मग क्लोज करताना काय करायचं आहे, इन्कम साईडचं पहिल्यांदा काय करायचं, टोटल करून घ्यायची. मग इथं बघा इन्कम घेतला आपण 1,68,00,000 पोस्टचा, प्रीचा 24,000 रुपये इन्कम घेतला. ठीक आहे. आता काय करायचं, एक्सपेन्सची बेरीज करायची. पोस्टची एक्सपेन्सची आपण बेरीज केली तर ती आली बघा 1,21,250. आता काय करायचं, 1,68,00,000 मधनं 1,21,250 जर मायनस केले आपण तर ते किती येतात, इथं इन्कम जास्त आहे म्हणजे प्रॉफिट होईल. मग इथं आलं बघा 46,750 हा झाला प्रॉफिट. तसंच सेम फ्रीचं पण करून घ्यायचं. फ्रीचा इन्कम किती आहे, 24,000 रुपीज आहे. त्यातनं आपण काय करणार, हा एक्सपेन्स मायनस करणार. एक्सपेन्सची बेरीज झाली
20,750 रुपये हे एक्सपेन्सची बेरीज झाली. मग 24,000 मायनस 20,750 तर किती आलं? 3,250 झाला प्रॉफिट. तर इथं आपण काय लिहायचं ऑल्वेज जो प्रीचा असतो त्याला म्हणायचं कॅपिटल प्रॉफिट आणि याला लिहायचं पोस्टला रेव्हेन्यू प्रॉफिट. कारण की जो प्रीचा प्रॉफिट असतो तो पुन्हा होत नाही किंवा नॉन रिकरिंग त्याचं नेचर असतं, त्यामुळे त्याला म्हणतो आपण कॅपिटल प्रॉफिट. आणि हे वारंवार होणार आहे किंवा नेहमी होणार आहे म्हणून हा रेग्युलर प्रॉफिटला रेव्हेन्यू म्हणायचं. आता इथं ही जे काही टोटलची अमाऊंट आहे, इथं आपण काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. मग 1,92,000 रुपये बघा इथे आपल्याला दिसत आहेत आणि मग एक्सपेन्सची बेरीज करायची. मग त्यामधनं ते मायनस करायचं. मग इथं इन्कम घेतला आपण 1,92,000 कारण की मोठं साईज आहे म्हणून. मग आपण एक्सपेन्सची बेरीज केली 1,42,000. त्यामधनं काय केला आपण जो काही प्रॉफिट आहे तो मायनस केला. किंवा थोडं सरळ काय करायचं, या दोघांची बेरीज जी आहे ती इथं लिहायची. बरोबर आहे. आणि या दोघांची बेरीज जी आहे तर ती इथं लिहायची. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम काय होईल, क्लोज होईल. मग आता हा आपला इथे जो काही दुसरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तर तो संपलेला आहे. उद्या आपण असं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो आहे तिसरा सुद्धा घेऊन येणार आहे. तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आपल्याला वेळेवरती व्हिडिओ मिळत राहतील आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. धन्यवाद.